नमस्कार मित्रांनो, सरकारी कर्मचारी अपडेट्स यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, आज आपण सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतर मिळणाऱ्या विविध योजनांची माहिती बघणार आहोत, ज्यामध्ये पेन्शन असेल, निवृत्तीवेतन, अंश रोखीकरण, रजा रोखीकरण, ग्रॅच्युटी, गट विमा, पीएफ रक्कम किती मिळते याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉन हिट करा, जेणेकरून सरकारी कर्मचाऱ्यांसंबंधित असेच व्हिडिओ आपल्याला मिळत राहील। तर चला मित्रांनो, सर्वप्रथम बघूया ग्रॅच्युटी। कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या वेळेस साधारणपणे 14 लाख रुपयापर्यंत ग्रॅच्युटी रक्कम दिली जाते। आता ही रक्कम 20 लाखापर्यंत करावी अशी मागणी कर्मचारी संघटनेकडून वेळोवेळी करण्यात येत आहे। कर्मचाऱ्याला नोकरीचं बक्षीस म्हणून ही रक्कम सरकारकडून देण्यात येते। यानंतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणारा दुसरा महत्त्वाचा लाभ म्हणजे गट विमा। मित्रांनो, राज्य सरकारी कर्मचारी गट विमा योजना 1982 नुसार सरकारी कर्मचाऱ्याला विमा संरक्षण मिळत असते। सुरुवातीला 60 रुपये, नंतर 120 रुपये आणि आता 360 रुपये रक्कम गट विम्याची जमा होत असते। सेवानिवृत्तीनंतर ही रक्कम आपल्याला व्याजासह परत मिळते। यानंतरचा लाभ आहे मित्रांनो पेन्शन विक्री। सरकारी कर्मचाऱ्यांचा असा समज आहे की निवृत्तीनंतर वेतनाच्या 50% रक्कम आपल्याला पेन्शन म्हणून मिळते, परंतु मित्रांनो आपली पेन्शन सरकार विक्री करून घेते। थोडक्यात निवृत्तीनंतर पेन्शन विक्री केल्यावर आपल्याला खूप मोठी एक रक्कम मिळत असते आणि साधारणपणे 33% पेन्शन सेवानिवृत्तीनंतर मिळते। यानंतरचा लाभ आहे मित्रांनो अर्जित रजेचे रोखीकरण। सरकारी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाच्या 1996च्या शासन निर्णय व महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981च्या नियम 66 नुसार नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यानंतर मूळ सेवापुस्तिकेनुसार अर्जित रजेच्या खाती असलेल्या रजेचे रोखीकरण लाभ मिळत असतो। साधारणपणे 300 रजा शिल्लक असल्यास त्या रजेचे रोखीकरण म्हणजे कॅश रक्कम सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर मिळत असते। याचा खूप मोठा फायदा सरकारी कर्मचाऱ्याला मिळत आहे। यानंतर आहे मित्रांनो भविष्य निर्वाह निधी म्हणजे जीपीएफ। आपल्याला माहिती असेल की सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवेमध्ये ठराविक रक्कम जीपीएफमध्ये कपात केली जाते। सरकार यावर व्याजसुद्धा देते। सेवा समाप्तीनंतर सदरील रक्कम कर्मचाऱ्याला परत मिळते। भविष्य निर्वाह निधीत खाता जमा असलेली रक्कम काही भाग सरकारी कर्मचारी वेगवेगळ्या कारणाने उचल घेऊ शकतो, ज्यामध्ये मुलांचे लग्न असेल, शिक्षण असेल, घर बांधणी असेल, यासाठी आपण ही रक्कम उचलू शकतो। सेवा समाप्तीनंतर सर्व रक्कम कर्मचाऱ्याला कॅश स्वरूपात मिळत असते। या रकमेवर सरकार ठराविक व्याजसुद्धा देत असते। यानंतर सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा जो भाग आहे मित्रांनो, जो निवृत्तीनंतर मिळतो तो म्हणजे निवृत्तीवेतन। फॅमिली पेन्शन सन 2005 पूर्वी सेवेत रुजू असलेल्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 प्रमाणे निवृत्तीवेतन म्हणजेच पेन्शन योजनेचा लाभ मिळतो। आत्ताच आपण सांगितल्याप्रमाणे साधारणपणे 33% रक्कम म्हणजे शेवटच्या पगाराच्या 33% रक्कम पेन्शनच्या स्वरूपात कर्मचाऱ्याला मिळत असते आणि सेवा कालावधीमध्ये कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांनासुद्धा या फॅमिली पेन्शनचा लाभ मिळत असतो। तर हा होता मित्रांनो आजचा महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या जवळच्या सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा शेअर करा। धन्यवाद। जय हिंद।